आपले सगळे व्यवहार मराठीत करा। मराठीत बोला, ही मराठी, माझी भाषा मराठी। आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा दिवस नसून आमच्यासाठी सण आहे। या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय। आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय। या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमीच तत्पर आहेत। मला वाटतं की कालची घटना ही दुर्दैवी आहे, अशी घटना घडू नये। अशा एसटी जे डेपोज आहेत, एसटी डेपोज असतील, रिक्षा स्टँड असतील, त्याच्यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे। यांचं वेळोवेळी या जागेवर जाऊन त्यांची तपासणी झाली पाहिजे, परंतु असं आपल्याकडे होता येत नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रात खूप मोठा बनत चाललेला आहे। बीडच्या घटनेनंतर हे तर अजून जास्त प्रमाणात लोकांसमोर येत आहे। मी पुन्हा सांगतो की अशा घटना सतत घडतात। आमच्या बदलापूरची घटना जागी असताना ही घटना घडलेली आहे। या घटनांवर आळा बसावा यासाठी गृह खात्याने लवकरात लवकर योग्य ते पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। मी परप्रांतीयांना माझं नेहमीच सांगणं आहे की तुम्ही इथे राहता, आम्हाला तुमचा आदर आहे, पण तुम्ही जर आमच्या मराठी माणसाचा आदर करणार नसाल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल। महाराष्ट्रात राहतात, तिथल्या राज्य तुम्ही जिथे पैसे कमवतात, जिथे तुमचं पोट भरलं जातं, त्या भाषेचा जर तुम्ही अभिमान बाळगणार नसाल तर आम्हाला आमचा अभिमान बाळगून घेता येतं।